भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्ह्यातील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात खोड असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अंजनगाव, अमरावती या ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत. दरम्यान या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 14ही तहसीलदारांसह 5 नायब तहसीलदारांना गुरुवारी 20 मार्च रोजी शो कॉज नोटीस बजावल्या असून तातडीने या प्रकरणात खुलासा मागवला आहे. या नोटीस बजावल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसमध्ये तहसीलदारांना विचारण्यात आले की तहसीलदारांमध्ये सुनावणी झालेल्या जन्म-मृत्यू दाखल्याबाबत आपण अपुऱ्या दस्तावेजाच्या आधारे काही दाखले दिले आहेत. ते कसे काय दिले तसेच इतरही बाबी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण मागवले आहे. या नोटीस जिल्ह्यातील 14ही तहसीलदारांना बजावण्यात आल्या आहेत. याचवेळी अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर, अमरावती, चांदूर बाजार आणि चिखलदरा तहसीलमधून जवळपास 4000 जन्म-मृत्यू दाखल्याची सुनावणी नायब तहसीलदार यांनी केली व ते दाखले वितरित करण्यात आले आहेत. वास्तविकता तहसीलदार त्यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दाखल्यांवर सुनावणी घेण्याचे तथा आदेश देण्याचे अधिकार नाहीत. असे असताना आपण दाखले कसे आदेशित केले अशी विचारणा करून याच 5 तहसीलदारांमध्ये संबंधित नायब तहसीलदारांना शो कॉज नोटीस देण्यात आली आहे.